अगं आता अहिल्याच्या मैत्रिणीची मुलगी आहे म्हटल्यानंतर तिच्यासारखीच घरंदाज असणार याची मला खात्रीच होती. तिला भेटायला आणू का म्हणून विचारत होती. मी म्हटलं आणखी त्यात विचारायचं काय. छान शोभेल अगदी नरसिंहाला. आणि मुख्य म्हणजे घरातल्याही सगळ्यांची चांगली वागेल असं वाटतंय ग, नाही का? हो ना. आत्याबाई, अगं अहिल्या, तुझ्या मैत्रिणीची मुलगी अनुप्रिया आम्हाला दोघींना खूप आवडली. भाऊजी या लग्नाला तयार होतील का? त्याची काळजी तू करू नकोस. नरसिंहाला कसं सांगायचं आणि कसं समजवायचं लग्नासाठी ते आम्ही दोघी बघून घेऊ. तू आता पुढच्या तयारीला लाग. आता रीतसर बोलणी करण्यासाठी तू परत बोलावूनच घे ना त्यांना. हो चालेल. जानकी, तू चोरून ऐकत होतीस आमचं बोलणं? मी बोलणं चोरून नव्हते ऐकत. मी फक्त आत्याबाईंना भेटायला म्हणून आले होते. तुला एक शेवटची संधी दिली होती. बजावून सांगितलं होतं पुन्हा अशी चूक करू नकोस. आत्ताच्या आत्ता घरातनं चालती हो. रेणू आत्याबाई, जानकी खरंच तुम्हाला भेटायला आली असेल. शेवटचं माझ्यासाठी म्हणून तिला माफ करा. अमृताताई उद्याच इकडे येणार आहे. ह्या सगळ्या मागे ना मोठं राजकारण आहे असं मला वाटतंय. आणि या सगळ्या राजकारणामागे अहिल्या आहे. माझ्या घरात हे असले धंदे करण्याची तुझी मजल गेली. लाज नाही वाटत तुला? त्या आत्याबाईंच्या तब्येतीची चौकशी करायला आल्या होत्या. आत्याबाईंच्या तब्येतीची चौकशी करायला? तू तिला सहज आणलंस असं तू म्हणतेस ग, पण मुलगी दाखवायला आणली होतीस हे काय मला कळत नाही? माझ्या मैत्रिणीला आत्याबाईंना भेटण्याची इच्छा होती म्हणून त्या आल्या होत्या. आणि मुलगी दाखवणं किंवा लग्नाची बोलणी असं काही घडलं नाहीये. तुला आज ओळखत नाही मी. कांगावा करू नकोस माझ्यासमोर. मी कांगावा करत नाहीये. अहो तुम्ही चला माझ्या बरोबर. ऐका माझं, तुम्ही चला माझ्या बरोबर. काय चाललंय? आरडाओरडा कसला चाललाय? निर्मलाताई आपल्या घरी आल्या होत्या ना, तेव्हा भाऊजी घरी नव्हते. आत्याबाई त्या तुम्हाला भेटायला आल्या होत्या. अहिल्याताई, कोण समजतेस तू स्वतःला? नाही आत्याबाई, तिला नका ओरडू. तू आता जरा गप्प बसशील? तुझा बरं तुझ्या खोलीत. तुला कशासाठी ठेवली इथे? घरातल्या कामांसाठी. भांडी घासायची, कपडे धुवायचे, केर कचरा काढायचा, जेवण करायचं यासाठी. आज जे पाहुणे आपल्याकडे आले होते त्यांच्या बाबतीत मला बोलायचंच आहे तुझ्याशी. पण मी तुला सांगून ठेवते, त्या दीड दमडीच्या मोलकरणीचं ऐकून तू अहिलेशी जे भांडलास ना, ते पहिलं आणि शेवटचं. आजपर्यंत तू मला गृहीत धरत आलास, यापुढे नाही चालणार. असं मी सांगेन तेच तुला ऐकावं लागेल. आणि जर ऐकायचं नसेल ना तर मग. आत्याबाई एवढा त्रागा करू नकोस. मी फक्त तू शोधून काढलेली मुलगी आत्याबाई आणि रेणू आत्यांना पसंत पडली. पोरगी कोणी शोधली? पण एक प्रॉब्लेम आहे, त्या दोघींना जरी पसंत पडलं तरी त्या नरसिंह साहेबाला पसंत पडायला पाहिजे ना ते स्थळ. हो ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. पण जर का आत्याबाई ठाम असतील ना तर भाऊजींचं त्यांच्या पुढे काही चालणार नाही. आता आपलं मिशन एकच, कुठलाही मुहूर्त शोधायचा आणि भाऊजींचं लग्न लावून टाकायचं. यस. आणि आता माझं मिशन एकच, वरातीसाठी घोडा शोधायचा. मी भले खूप ठरवीन की मी घरातल्या गोष्टींकडे लक्ष देणार नाही, पण शेवटी हे सगळं तुझ्या आणि माझ्या आनंदासाठी आहे ना. मला खरंच कुठलाही त्रास होत नाहीये. म्हणजे कशाच बद्दल कुठलीच तक्रार नाहीये. तुझे बोलतेस यातच तुझा मोठेपणा सिद्ध होतो. अहो